चला आपण जाऊया भद्रा मारुती दर्शनासाठी। आपण चाललोय छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथे भद्रा मारुती या मंदिरामध्ये। तर आपण मंदिराजवळ आलेलो होतो, प्रसाद नारळ वगैरे घेऊन। चला आता मंदिरात सांगू सांग। इथे पहिले हजारो वर्षापूर्वी भद्रावती नगरी होती आणि भद्रावती नगरीमध्ये भद्रसेन नावाचे राजे राहत होते आणि ते रोज रात्री रामाचे सुंदर भजन कीर्तन करत होते। तर एकदा मारुती उत्तरेकडून दक्षिणेकडे चालल्या होता रामेश्वरसाठी। या मारुतीनं रात्रीच्या वेळेस भद्रसेन राजाचे भजन कीर्तन ऐकले आणि खाली उतरले। राजाजी तुम्ही तर माझ्या एवढे सुंदर मनानं रामाचे भजन कीर्तन करता, मी तुमची काय इच्छा करू काय सेवा करू शकतो? भद्रसेन राजा म्हणे, मी तर इथल्या कल्याणकारी आहे, माझ्याकडे सगळे काय आहे, फक्त तुमची प्रतिमा माझ्याजवळ नाहीये। हे मारुती मग राजाजवळ झोपून भजन कीर्तन ऐकून पुढे निघून गेले, म्हणून यांचं नाव भद्रा मारुती ठेवलेलं आहे। आणि भद्राचा अर्थ होतो कल्याण करणारे मारुती आहे। 5 शनिवार 11 शनिवार केल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण होती। जी स्टोरी तुम्हाला सांगितली ती हजारो वर्षापूर्वीची स्टोरी आहे। तशी मारुती जंगलामध्ये झोपलेले, त्याच्यानंतर मातीचं मंदिर झालं आणि जोकोची डेव्हलपमेंट 30-35 वर्षापूर्वीचं डेव्हलपमेंट। असे मारुती 3 जागा झोपलेले आहे। एक इलाहाबादला झोपलेले आहे, तिथं आता कुंभमेळा झाला, पाऊस आला होता खूप। एक नागपूरला जाम चाललेला आहे आणि एक इथं आहे। बरोबर, भद्रा हनुमान की स्वयंभू मारुती हजारो वर्षापूर्वीची डेव्हलपमेंट आता पण काम चालूच आहे। जय श्रीराम। काही पाहिजे ते घेऊन जा, अगरबत्ती वगैरे रोजगार मदत करून घ्यायला काही हरकत तर आपल्याला अशा पद्धतीने माहिती भेटलेली आहे। जेवढी माहिती आपल्याला भेटली आपण तेवढी घेतली।
आपल्याला जेवढी माहिती भेटली तेवढी आपण घेतली. तर धन्यवाद. कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा. तुम्ही व्हिडिओ